नमस्कार मंडळी. नमस्कार. बाई आत्याला नमस्कार करा. अय बाई आत्याला नमस्कार कर. हाय कर हाय कर हाय कर बरं बाई. कर ना बाई हाय आत्याला. थांबा थांबा तिच्या हात वर घेऊ द्या मग तेव्हा कर बाई हाय आता. कर ना. तर आत्ता स्वामीनी उठली पा झोपेतून. आळस देणं चालू आहे बापू. काय बाई काय म्हणणं आहे तू? बोलती ती तिच्या आत्या सोबत सोनूश पप्पा. पण असं रागवल्यावानी कोण बोलती? मग आताच उठली न ती. हा हाय कर हाय कर हाय कर आत्याला हाय कर हाय कर ना बाई. वा काय आळस देती भारी. तर मंडळी आजचा विषय घेणार आहे आपण कमेंटवर. हा कमेंटवर बाळा. तर पहिली कमेंट ही आहे की ही आई कोण आहे? आई आहे. हा आई तर आहे पण कोणती आई आहे? ही माझी आजी आहे बापाजी. हा लाण्या मायची आई आहे. लानी माय सोनूच्या मम्मीची सख्खी आते. हा ही सोनूच्या मम्मीची बापाजीनमय मायाजी आहे. दोघांची बी आजी. हा दुसरी कमेंट. तुम्ही म्हाताऱ्या माणसाला गोड गोड बोलून कामाला लावता. तुम्ही स्वार्थी आहे. कस काय? मी या आईला बी कामाला लावतो. लाण्या मायला कामाला लावतो. मोठ्या मायला कामाला लावतो गोड गोड बोलून. त्यांचं म्हणणं आहे की कोणाला कामाला नका लावू. मग काम कोण करणार आहे? कमेंट करणारे. आता तू अशी आहे आडेल तडेल. आडेल तडेल नाही म्हणत आता आहे ना. आता मला अजून 2-3 महिने काम नाही चालत करायला. वल्ली बाळा ती. आणि तुला बी काम नको करू म्हणते ते. ह्या आईला बी नको करू. त्या मायला बी नको करू. मग करणार कोण आहे? बैठ व्हायला तर काही पुरत नाही आपल्याला. तर मग करण कोण? तर कसं आहे स्वार्थी वगैरे काही नाही मी. काम हे प्रत्येकाला करावंच लागतं. कारण शरीर हे मशीन आहे आणि त्या मशीनचा जर वापर नाही केला त्याला गंज लागतो. कोणी कामानं मरत नाही. खायानं आणि टेन्शननं मरतं. बरोबर आहे. तर तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं असन. आणि सोनूची मम्मीला कामदारी नाही. आता कळण त्याला इथून पुढं मी किती काम करते. तर आता मी करते पण आता मला लय बोलते बाकीच्या बाया पण. बोलली बाळा तिने तुला का दम निघत नाही का? नंतर कामच करायचंय म्हणून मी काम नाही करू राहिले. नाहीतर जेव्हा माग पण आई गेल्या 5-6 दिवस तेव्हा मी केलं. आता बी 2-4 दिवस गेले तर आता मी काम करते. आणि बाळा 3 व्हायच्या अगोदरपर्यंत काम करत होती 15 दिवस. हो बरोबर आहे. करत होते. तर आम्ही बी काम करतो. सगळेच काम करते. काम केलेलं चांगलंच आहे. आईला आम्ही झोका द्यायला लावतो आणि बाळाला सांभाळ लावतो. म्हणजे हा. तोपर्यंत माझे दुसरे काम होते. इतकं काही काम नाही राहत. हे लेकराला झोका द्यायला सांगतो. ध्यान ठेवायला सांगतो. बरोबर आहे की नाही? हे आता आई आणि माशा आई जवळ आणली. आजी म्हणून. हा तर चला पुढची कमेंट घेऊ आता. की तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे कार. लाडक्या बहिणीचे पैसे भेटते का? लाडक्या बहिणीचे पैसे भेटते मला. हा किती भेटले असं आता लोक? तरी 12-13 हजार रुपये भेटले असं. महिन्याला 1,500 रुपये येते. हा मग ज्या लोकांकडे कार असती त्यांना भेटत नाही. आमच्याकडे कुठं कार आहे ती आमच्या नावावरच नाही आहे. आमच्याकडं पण आमच्या नावावर नाही. ती पाहुण्याच्या नावावर हा. आहे. ती माय मेवणीची म्हणजे सोनूच्या मम्मीच्या बहिणीची गाडी आहे. हा आणि ती त्याच्याच नावावर आहे. तर आमच्या नावावर काही केलं नाही आम्ही अजून. बघू नंतर बंद होते काय पैसे. बंद नाही व्हायला पाहिजे कारण 50,000ची गाडी आहे. त्याच्यासाठी हे पैसे नुकसान करून घ्यायला पुरतं का? नाही पुरत. हा तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सोन्याला बोलवलं आपण. सोन्याला? हा सोन्याचं ऑनलाईन ट्युशन कुठं लावेल? हा PW फिजिक्स वाला या ऍप वरती लावलेलं आहे. किती फी आहे? 3,000 रुपये. किती विषय शिकवते? 5 विषय. म्हणजे जवळजवळ सगळेच मराठी सोडून. मराठी सोडून. ही जी 3,000 फी आहे महिन्याची का वर्षाची? वर्षाची. पूर्ण कोर्स देऊ आपल्या वर्षाचा. हा परत एकदा नाव सांगा ऍपचं. ते फिजिक्स वाला. आणि आपण प्ले स्टोर वरून घेतो ना तर PW टाकणं लागते. PW फिजिक्स वाला. तर ज्यांना कोणाला लावायचंय ट्युशन त्यांच्याकडे लावू शकता. तुला कळतंय का त्यांचं? नाही म्हणजे व्यवस्थित सांग. बाकीचे आपलं पाहून लावतील त्याच्याकडे ट्युशन. त्यांना कळणार नाही. हा कळतं ना. म्हणजे प्रश्न पण विचारले होते की कळाले. डाऊट सेक्शन राहतं. अच्छा अच्छा तर ओके समजा आहे ना. चांगले.
तर काही मोठी फीस नाही, वर्षाची 3,000 रुपये लावू शकता तुम्ही. बरोबर आहे. हा. आणखीन काय प्रश्न होता? हा, सोनूच्या मम्मीनं बांगड्या का नाही भरल्या अजून? बांगड्या मी गेलेच नाही गोट आणायला बघा, घरात ज्या होत्या त्याच भरल्या. आणि आम्ही मनगट्याने ते गाठायला गेलो होतो ना, त्या दिवशी रडायला लागली, मग तसंच निघून आलो. तर मला की बांगड्या भरायचे नाही काचेचे, मी गोटच आणणार आहे. पण आता बघू, जाऊ एखाद दिवशी. बर. आणखी नख काढायचं मशीन नाही आणलं का? नको काढायचं मशीन पाहू दे तिचे नख. पण नको वाढले पुरीचे, हे बा पाय नको. आणि तोय का कमी वाढले? माहिती वाढले. अरे इतकाले मोठा नख राहते शिवकन्या, त्या जीव जंतू जाऊन बसते का? तुला बी मशीनच काढावं लागते तुला बी? अरे काय धंदे. मी काढून देतो. तर मशीन काही मागवलं नाहीये, मी लवकरच मागवणार आहे. आणि एक ताई विचारत होती की स्वामिनीला जो प्रॉब्लेम सांगितला होता, मेंदूत पाणी आहे ना, मग त्याचं डिलिव्हरी झाल्यानंतर काय झालं? तर डिलिव्हरी झाल्याच नंतर डॉक्टरने आम्हाला नॉर्मलच सांगितलं, काही प्रॉब्लेम नव्हता तिच्या ह्याच्यामध्ये. 7व्या महिन्यात सांगितला होता हा प्रॉब्लेम. तर पुढं कमी कमी होत गेलं ते पाणी, आणि डिलिव्हरी नंतर काहीच प्रॉब्लेम राहिला नाही. आम्हाला टेन्शन होतं डिलिव्हरी व्हायची आधी काय सांगते काय नाही म्हणून. हा, ते देवबाप्पांनी सगळं चांगलं सांगितलं ना, तर चांगलं वाटलं. आणि पुढची कमेंट अशी आहे की स्वामिनीच्या पायामध्ये तांब्याचे वाळे घाला. 1.25 महिन्यापर्यंत घातले होते, तर ते थोडेसे चप्पा लागले तर मग काढून टाकली. आता ते चांदीचे वाळे करायचे. तर आई किती दिवस घालत असते तांब्याचे आपल्याकडं? 6 महिने 3 महिने. पण त्याची तोंड अशी गोल करणं लागते, वरखंडा लागतो पायाला, मग त्याच्यामुळेच काढली होती. तर तांब्याचे वाळे आणतो तिला करून. असे आणतो करून नाही, 6 महिने चालते ना ते? बाजारामध्ये भेटते ते, बाजारात दुकानात भेटून जाते. बर, तर बाजारात वगैरे घेऊन येऊ तिला आणि घालू 6 महिने तिच्या पायात. असं चोपडी हा तोंडाला, म्हणजे फिरते हात वरखंडा लागत सगळी. आणि आणखी एक कमेंट आली होती की दादा तुम्हाला ड्रेस घ्या म्हणून छान. तर मला कपडे लय मोठे, बघून घ्या. हे सगळे कपडे माझे. हे इकडे आणखी शर्ट वगैरे बघा. आणखी हे इकडे आहे, आणि खाली नाईट ड्रेस आहे, रोजचे तुम्ही वापरायचे घरी शेतीत, तसेच कपडे लागते, नाही तर खराब होते. मग काल आपण देवीच्या मंदिरात गेलतो गावात, ते अंगातले कपडे त्याला वाटलं. आता गावातच गेलतो, आमचंच गाव आहे. हा, तर मला काही जास्त नटाचा थाटाचा शौक नाही. 15-15 दिवस दाढी करत नाही, आणि नाईट कपड्यावरच हिंडत राहतो मी कुठे. भोकरदनला बी नाईट ड्रेसवरच जाते ते. हा, तर असं आहे मंडळी. काही कमेंट निवडले आपण आणि त्याच्यावर व्हिडिओ केला आजचा. आणि आई उद्या गावाला चालली ते बी सांगा. हा, आता ही बी आई चालली आणि माय बी जायली. उद्या पहिले परेशानी होणार आहे. आता सकाळी सोनूचा डब्बा, स्वामीनी उठून बसती, सोनूच पप्पाला झोप सुधरत नाही. आता सगळी परेशानी आहे आमची, कारण की रातभर जागते, आम्ही 4-5 वाजता झोपतो. बरोबर आहे. तर असं आहे. तू कधी येणार आहे आई आता वापस? 2-4 वाजता. आई 2-4 रोज राहणार आहे. आई चालली आईची पगार काढायला लाडसंगीला. तर चला मग मंडळी, धन्यवाद, बाय.